नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यासाची गोष्ट या चॅनलमध्ये। आज आपण पाहणार आहोत की पर्सेंटेज असलेल्या संख्यांचं स्क्वेअर रूट कशा प्रकारे काढायचं, म्हणजेच टक्क्यांमध्ये दिलेल्या संख्यांचं वर्गमूळ कशा प्रकारे काढायचं। अतिशय सोपी पद्धत आहे, गणितही सोपं आहे, पण छोट्या छोट्या चुकांमुळे आपल्याला हे गणिताची उत्तरं चुकतात। स्पर्धा परीक्षांमध्ये, पोलीस भरतीमध्ये किंवा बँक एक्झाममध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि घाई गडबडीमध्ये आपण ते उत्तर चुकवून येतो। तर त्याचं योग्य उत्तर कशा प्रकारे शोधायचं आणि अर्ध्याहून कमी सेकंदामध्ये ते उत्तर कशा प्रकारे काढायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर लगेच सुरू करूया। बघा, इथे प्रश्न दिलेला आहे, एक्झाम्पल म्हणून मी घेतलेला आहे की स्क्वेअर रूट ऑफ 25% म्हणजे 25% वर्गमूळ किती। आता इथे 25% टक्क्याचे वर्गमूळ काढायचे आहेत। नॉर्मली आपण काय करतो, 25 बघितलं की लगेच आपण 5 सिलेक्ट करतो, 5 आन्सर आलं आणि त्याला टिक करून मोकळे होतो, पण हे उत्तर आहे चुकीचं। मग याचं उत्तर नेमकं शोधायचं कसं ते बघा, आपण पारंपरिक पद्धतीने सोडून बघूया आणि नंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की अर्ध्या सेकंदापेक्षा कमी वेळात ते उत्तर कशा प्रकारे ओळखायचं। ऑप्शन दिलेले असतात आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये, मग ते उत्तर नेमकं अचूक कशा प्रकारे ओळखायचं ते बघा। आधी आपण पारंपरिक पद्धत बघूया। जर का आपण याचं उत्तर काढायचं झालं तर 25% म्हणजेच 25/100 म्हणजे 25/100। आता ह्याचं जर का वर्गमूळ काढायचं असेल तर आपण काय, वर्गमूळच्या बाहेर जर ही संख्या आली तर उत्तर येईल 5/10 म्हणजे 25चं वर्गमूळ 5 आणि 100चं वर्गमूळ 10 आणि 10ने 5ला जर का आपण भागलं तर उत्तर येतं 0.5। मग आता ह्याच्यामध्ये आपण टक्क्यांमध्ये त्यांनी उत्तर दिलेले आहेत। मग टक्क्यांमध्ये उत्तर दिलं तर ह्यालाही आपण काय करायचं, टक्क्यांमध्ये कन्वर्ट करण्याकरता आपण ह्याला 100% काय करायचं, मल्टिप्लाय करायचं। म्हणजे 100/100 पण लिहू शकतो आपण, पण डायरेक्ट टक्क्याने काढलं तर उत्तर काय येणार आहे, 50 म्हणजेच 50%। उत्तर हे आहे 50 हे उत्तर आलं। आता ह्याची मांडणी आपण बघितली, आता शॉर्टकट ट्रिक बघायचं आहे। अशा प्रकारचे जेव्हा उत्तर प्रश्न विचारले जातात तेव्हा डोकं शांत ठेवून काय करायचं, ह्या संख्येचा वर्गमूळ किती आहे, 5 आहे। नॉर्मल संख्या जर का 25 असेल तर त्याचा वर्गमूळ किती येणार आहे, 5 येणार आहे। मग 5 असताना त्याला गुणाकार 10ने करायचा, उत्तर आलं 50। ऑप्शनमध्ये उत्तर कुठेतरी असणार, ते शोधायचं, तिथे टिक करायचं। किंवा आता हे ते टक्क्यांवारीमध्ये जर का ते उत्तर नसेल तर मग पॉईंटमध्ये उत्तर दिलेलं असेल, ह्या पद्धतीने उत्तर दिलं असेल, मग हे आपलं उत्तर असणार आहे। मग गुणाकार 10ने करण्यापेक्षा 10ने भागून बघायचं, जे उत्तर येईल ते आपलं उत्तर असणार। अतिशय सोपी पद्धत आहे बघा। जर वर्गमूळ कशा प्रकारे काढायचे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याची चिंता करू नका। वर्गमूळावरती मी अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन पहा, म्हणजे वर्गमूळ देखील तुम्हाला लवकरात लवकर काढता येतील। आता अशा प्रकारे अजून एक गणित जर आपण पाहिलं तर ते कसं बघा, इथे संख्या फक्त चेंज केलेली आहे, बाकी प्रश्न तोच आहे। मग आता 81चं वर्गमूळ काढायचं आहे, 81% वर्गमूळ काढायचं आहे। मग आपल्याला हे माहिती आहे की 81चं वर्गमूळ किती आहे, तर 9 आहे। मग 9 असेल, मग त्यावेळी जर का पॉईंटमध्ये जर का ऑप्शन दिले असतील तर 0.9 ह्याचं आन्सर असणार आहे। किंवा जर का टक्क्यांमध्ये जर का आन्सर दिले असतील, ऑप्शन दिले असतील तर याचं उत्तर काय असणार आहे, 9090 आहे की नाही। सोपी पद्धत। मी काय केलं, इथे जेव्हा पॉईंटमध्ये ऑप्शन असतं तेव्हा याला 10ने भागलं आणि जेव्हा इथे टक्क्यांमध्ये उत्तर येत असेल त्यावेळी मी ते 10ने गुणलं। मग ही पद्धत जर का तुम्ही वापरली तर अतिशय कमी वेळामध्ये, म्हणजे अर्ध्या सेकंदापेक्षा देखील कमी वेळामध्ये तुम्ही तुमचं उत्तर लगेच ओळखू शकता, तेही योग्य पद्धतीने। तर मित्रांनो, अशाच नवनवीन पद्धती मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, गणिताच्या देखील आणि इतर विषयांचे देखील। त्यासाठी व्हिडिओ पाहत राहा। जय हिंद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।